सोलापूर शहरात मुलाचे डायपर घेऊन येतो असे सांगून घराबाहेर पडलेल्या सुफियान गुलाम रसूल शेख व 24 राहणारा अंबिकानगर भाग 3 नई जिंदगी मजरेवाडी याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधलेला नसल्याची माहिती समोर आली आहे। सुफियान शेख हा 22 मे रोजी राहत्या घरातून बाहेर पडला होता। रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास तो पनाश अपार्टमेंट येथे गेला होता। तो इमारतीच्या 9व्या मजल्यावर गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे। त्यानंतर त्याचा मृतदेह आढळला। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पनाश येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुफियान हा वर जाताना दिसत असला तरी त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। या घटनेनंतर 2 दिवस उलटूनही मृत्यूचे कारण समोर आले नसल्याचे गूढ कायम आहे। तसेच नातेवाईकांनीही पोलिसांशी संपर्क साधून अधिक माहिती दिलेली नाही। पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड म्हणाले की सध्या आमच्याकडे अकस्मात मृत्यूची नोंद आहे। नातेवाईक दुःखात असल्याने त्यांच्याकडूनही फारशी माहिती मिळालेली नाही। आमचा तपास सुरू असून पनाश येथील सुरक्षा रक्षकांकडून माहिती घेतली जात आहे। तसेच सीसीटीव्ही फुटेजची ही तपासणी सुरू आहे। सत्य परिस्थिती लवकरच समोर येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे।